जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार करे। एक ऐसे गगन के तले सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे। सूरज की पहली किरण से आशा का सवेरा जागे। चंद्रा की किरण से भरकर घनघोर अंधेरा भागे। कहीं धूप मिले, कहीं छाव मिले, लंबी सी टक्कर न करे। जहाँ गम भी न हो, आंसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले। एक ऐसे गगन के तले, एक ऐसे गगन के तले। धन्यवाद। विषयी सवयीबद्दल जागरूक आहे, परंतु स्वतःला स्वच्छ ठेवत नाही. निरीक्षणाची नोंद आहे. बरीचशी मुलं जी आहेत आपल्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. अगदी सकाळी त्या ठिकाणी येताना बरीचशी मुलं जी आहेत आंघोळ करत नाही, कपडे अस्वच्छ असतात. अशी पण मुलं या ठिकाणी वर्गांमध्ये सापडतात आणि म्हणून त्यांना या ठिकाणी चांगल्या सवयीबद्दल नखी कापणे, केस कापणे असेल याविषयी देखील सवयीविषयी स्वच्छताविषयी नियम जे आहेत त्यांना समजून सांगितले पाहिजे. त्याची नोंद आपल्याला या ठिकाणी प्रगती पत्रकामध्ये ठेवायची आहे. स्वतःला स्वच्छ ठेवत नाही, बालक चांगल्या सवयीविषयी या ठिकाणी जागरूक आहे किंवा नाही ही नोंद आपल्याला करायची आहे. म्हणजे इतक्या लहान सहान गोष्टी आपल्या बालकाच्या आपल्या कृतीमध्ये नोंदवायच्या आहेत. आता या ठिकाणी पुढचा धडा दिलाय, तू या कृतीमध्ये कसा सहभाग नोंदवला हे दाखवणाऱ्या चित्रावर गोल कर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सर्कल करायचं आहे की या ठिकाणी तो मुलगा स्वयंमूल्यांकनामध्ये मला हे काम आवडते, आवडत नाही किंवा या ठिकाणी सोपे वाटले किंवा या ठिकाणी मी काम करताना मला मदत लागते, अशा 3 घटकांमध्ये एखादी कृतीमध्ये तो भाग घेतो का, त्याला भाग घेताना काही या ठिकाणी कोणी मदत केली का याविषयी आपल्याला या ठिकाणी सर्कल करायचं आहे. तो स्वतः करत असेल तर होय म्हणा, त्याला सोपं वाटलं नसेल किंवा वाटलं असेल ते नाही म्हणा. त्यानंतर या ठिकाणी वर्गमित्रांनी त्याला मदत केली असेल त्या ठिकाणी सर्कल वरती गोल करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी हे प्रगती पत्रक बनवताना आपण त्या कृतीमध्ये तो भाग घेत असेल तर होय म्हणा किंवा या ठिकाणी त्या कृतीमध्ये भाग घेत नसेल तर नाही म्हणा आणि मित्रांनी मदत केली असेल तर वर्ग मित्रावर गोल करा. या प्रकारचा रिमार्क आपल्याला करायचा आहे. मित्रांनो, यामध्ये या ठिकाणी तुझ्या मित्राने किंवा मैत्रिणीने या कृतीमध्ये कसा सहभाग नोंदवला त्या दाखवणाऱ्या चित्रावर गोल कर. म्हणजे मित्र करणार आहे त्याचा रिमार्क. आता या ठिकाणी एखाद्या कृतीमध्ये भाग घेतल्यानंतर तो मुलगा जर या ठिकाणी भाग घेतो किंवा नाही त्याचा मित्र त्या ठिकाणी गोल करणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्याचा रिमार्क आपला शेजारी मित्र त्याला देणार आहे. म्हणजे वर्गमित्र त्याचा रिमार्क देणार आहे, होय किंवा नाही, किंवा त्याला वर्गमित्राने मदत केली असेल तर तो सहाध्यायी मूल्यांकनाचा भाग होणार आहे. पालकांचं निरीक्षण बघा, यामध्ये दिलेलं आहे. संबंधित पर्यायाला या ठिकाणी गोल करायला सांगितलं आहे. घरातील अध्ययन अध्यापनामध्ये मुलं जी आहेत पुस्तके वाचतात का, घरामध्ये कोणकोणत्या या ठिकाणी सेवा तुमच्या उपलब्ध आहेत, वृत्तपत्रे आहेत का, खेळणी आहेत का, फोन संगणक आहेत का, इंटरनेटची सुविधा त्या ठिकाणी आहे का, की घरातील अध्यापनामध्ये तो भाग घेतो का, या गोष्टीवरती पालकांचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. त्याचा अभिप्राय या ठिकाणी समोर मांडायचा आहे. हे झालं दुसरं पेज, पान नंबर 248 वरती पालकांचा अभिप्राय दिलेला आहे. पान नंबर 249 वरती बघा, मुलांचं विकास क्षेत्र नंबर 2 सामाजिक आणि भावनिक आणि नैतिक विकासाकडे आपण जाणार आहोत. अभ्यासक्रमाची ध्येय काय दिली आहे बा, बालके भावनिक बुद्धिमत्ता विकसित करतात. म्हणजे त्यांना स्वतःच्या भावना समजून घेऊन त्यांचे व्यवस्थापन करण्याची आणि सामाजिक नियमांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण होते. बालके उत्पादक कार्याबाबत व सेवांबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित करतात. बालके स्वतः भोवतालच्या नैसर्गिक वातावरणाबद्दल कृतज्ञता भाव दर्शवतात. याविषयी
क्षमता दिल्या विविध भावना ओळखतो, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो, शाळेत आणि वर्गात सामाजिक नियम समजावून घेऊन त्याप्रमाणे सकारात्मक वर्तन करतो. आता याची ध्येय दिली कामाची मूल्यांकनासाठी बालके भावनिक बुद्धिमत्ता विकसित करतात, म्हणजे त्यांना स्वतःच्या भावना समजून घेऊन व्यवस्थापन करण्याची, सामाजिक नियमांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण होते. आता याची लोककथा आपल्यासाठी लिहिली आहे. शिक्षक कठपुतळीच्या साहाय्याने लोककथा कथन करतात. गोष्ट आपल्याला सांगायची असेल त्यांना ती कथेद्वारे, नाटिकेद्वारे या ठिकाणी सांगायची आहे. तसेच कथेवर आधारित प्रश्न विचारायचे आहे. ज्ञान कौशल्य त्यांच्या या ठिकाणी जाणून घ्यायचे, मूल्यांकन या ठिकाणी शिक्षकांनी करायचं आहे. त्यामुळे मूल्यांकनाचे मुद्दे दिलेले 4 प्रकारचे आहेत. लोककथांचे अनुकरण करतो, म्हणजे कथा दिलेली आहे त्या कथेवरती लोककथांचं अनुकरण करतो आणि त्या समजून घेतो असा रिमार्क करा द्यायचा आहे. कथेतील पात्रांच्या भावना अनुभव घेतो. पात्र कशी या ठिकाणी आली कथेमध्ये याचा अनुभव तो घेत आहे. परिचित व अपरिचित योग्य सामाजिक वर्तन अंगीकारतो. समाजामध्ये तो कशा प्रकारे वावरतो हे देखील सांगायचं आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि आपल्या नेमून दिलेले मतदार भोजनाचे व्यवस्थापक आहेत. हे दररोज आपल्या शाळेत मध्यान्ह भोजनात काय देतात त्याची लिस्ट करून त्याप्रमाणे आहार येतोय का याची दक्षता मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची जबाबदारी आहे. मध्ये मध्ये असं कळलं की गावामध्ये मध्यान्ह भोजन दिलं जातं, त्या गावामध्ये जेवण करण्याची व्यवस्था आहे, मुबलक जागा आहे, इंधन भरपूर आहे, म्हणून तिथे मध्यान्ह भोजनाची व्यवस्था स्वतः स्वयंपाक करून दिला जातो. काही वेळा असं कळलं की भातामध्ये आळ्या आढळलेल्या आहेत, पाल पडलेली आहे, निकृष्ट दर्जाचं अन्न मिळत आहे, असे घडत आहे. पण याच्यासाठी जो पैसा लागतो, दिला जातो, ते आपण टॅक्स भरतो. टॅक्स मधून शिक्षण विभागासाठी हा पैसा जातो. आपली सर्वांची जबाबदारी आहे शाळेत येणाऱ्या आपल्या मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी जो भोजन मिळतोय तो चांगल्या प्रकारचा बनवलेला आहे की नाही याची थोडी चाचपणी करून मग तो मुलांना देण्यात यावा याची काळजी आपण घ्यावी. जेवढा प्रयत्न मध्ये मध्ये मला वाटते अंडे देत होते, अंडे माहिती आहे ना, अंडे शिजवून दिले जात होते. तर ते अंडे मुलांना चांगले घटक खायला मिळाले हा प्रयोग होता. असे बदल व्हायला पाहिजे. वेगळ्या प्रकारचं खिचडी आहे, त्याचं वाटाण्याचं उसळ आहे, भात आहे, असे वेगवेगळे प्रकार. पण काही वेळा काय होतं खिचडीला खिचडी देते, खिचडीच देतात, मग ते मुलं वैतागतात तेच खाऊन. बरोबर आहे. तर त्याला सांगायचं की बाबा याच्यात थोडं बदल कर. हे नियंत्रण ठेवण्याचं काम आपलं आहे, आपल्या मुख्याध्यापकाचं आहे. चला ओके, चला म्हणजे आता जेवायला तर याच्या. तर आपण आता मुलांना मोकळ्या वेळात काय काय देऊ शकतो. शिक्षकांमध्ये ज्ञानाचं खूप मोठं भांडार असतं आणि वेगवेगळ्या योजना उपलब्धी तो निर्माण करत असतो. शिक्षक हे निर्मितीचं केंद्र आहे, नवचैतन्याचं शक्ती आहे, खूप संकल्पना आहे, त्याला आकार देण्याचं सामर्थ्य शिक्षकातच आहे. हा महत्वाचा घटक इथे आहे. म्हणून एक कागद घ्या, तुमच्याकडे कागद आहे ना, हा, तर तुम्हाला एक प्रयोग सांगणार आहे की काय करू शकतो आपण. प्रत्येकाकडे कागद आहे, छोटासा कागद मिळत आले. आता पेन घ्या, 245 ला तुमचं पाठ्यपुस्तक जे दिलेले आहे बघा 245 ब्लँक पेज आहे. पण त्याच्या अगोदर मी ला पक्षी काढायचा आहे, ते मी नंतर घेणार आहे. प्रत्येक कागद तुमच्या जवळ ठेवा, एक पेन घ्या बघा.
एक कागद आणि एक पेन. आता प्रत्येकाने सांगा तुम्ही एका मिनिटात किती डॉट काढू शकता? डॉट बिंदू बिंदू किती काढू शकता? तो आता तुम्ही मनात ठरवा की मी एवढे काढू शकतो एका मिनिटात. ठरवा, तुम्ही लिहून ठेवा प्लीज. तुम्ही लिहून ठेवा आणि हा प्रयोग शाळेत घ्यायचा आहे. म्हणून एका मिनिटात मी किती बिंदू काढू शकतो एक टार्गेट ठरवायचं आहे. 60, 50, 40 किती पण असू दे. प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे, गती वेगळी आहे. हा आता वेळ लावा. आपला वेळ लावूया. मॅडम मी वेळ लावतो, तुम्ही स्टार्ट करा. हाताला स्टार्ट करू. पहिले टार्गेट 1 मिनिट. पहिले टार्गेट ठरवा. आपलं टार्गेट किती आहे? उद्दिष्ट किती आहे? 60, 50, 30, 20, 2, 4, 5 किती जातो असं गोलामध्ये लिहा आणि नंतर तुम्ही सुरुवात करा किती निघतं ते बघूया. ओके, हा छोटासा प्रयोग आहे. आपल्या वर्गामध्ये पण आपण घेऊ शकतो. चला स्टार्ट. स्टॉप करा. सुरुवात करा. मॅडम पानावर सुरुवात करेल हे मागे तुम्ही. एकनिष्ठा एक आशा एक रंगी
त्यांच्या या सादरीकरणाला आपण अभिनंदन करूया. 1 2 3 अभिनंदन 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 1 2 3 अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. थँक्यू. चला बोला आपण या आपल्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करूया की त्यांच्या या शब्दाला आपले पण शब्द देऊया. ठीक आहे, शब्दांच्या मैफिलीत आपण आता पुढे जाऊया. चला, यांनी धन्यवाद दिलाय, आपण त्याला आपण धन्यवाद. ठीक आहे, यांनी अभिनंदन दिलंय, आपण धन्यवाद देऊ. चला 1 2 3 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 1 2 3 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 1 2 3 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यादव सर या मोस्ट वेलकम. सर्वांसाठी जोरदार राष्ट्रीय कामकाज गव्हर्नमेंटच्या संविधानानुसार माझी तिथे पायरी स्टॉप होणार आहे. अध्यापन करण्याची शाळेत माझी मर्यादा ठरली आहे. त्या ठिकाणी मी दुसरा शिक्षक दिलेला आहे म्हणून मी अतिरिक्त ठरून 4थ्या क्रमांकावर घोडके सरांचं नाव आहे, त्यामुळे मी रिटायर होणार नाही. समजलं? आणि त्यामुळे तुम्ही खूप सुंदर माझं सत्कार सोहळा केला. बरेच शाळेमध्ये शिक्षक संस्था आणि मुख्याध्यापक यांचे वाद असतात, कार्यक्रम करायचा का नाही, पण मला कुठल्याच वादाला तोंड द्यावं लागलं नाही. माझे शिक्षक, माझे समन्वयक राठोड सर, माझ्या मुस्ताक सर त्यांचे ते प्रतिनिधी म्हणून इथे हजर आहे आणि त्यांच्या अखत्यारीत त्यांच्या निरीक्षणात माझ्या वॉर्डचे सर्व शिक्षक उपस्थित आहेत आणि माझे सर्व हे सहकारी प्रशिक्षणार्थी त्यांनी मला क्षमता दिलेली आहे. घोडके सर, कधीही तुम्ही रिटायर व्हायचं नाही अशी क्षमता तुमच्यात निर्माण झालेली आहे, ती वापरा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांचा धन्यवाद. तुम्ही मला सत्कार केला, मला खूप बरं वाटलं, आनंद वाटला. आणि ठीक आहे, हा आशीर्वाद मी आयुष्यात सतत जोपासत राहील आणि तुमचं स्मरण कायम राहील. मला धन्यवाद आयोजकांचं आणि या सर्व माझ्या मंडळाचं, माझे सहकार्यांचं, हे सरकारी अधिकाऱ्यांचं आणि माझे ज्यांनी कार्यक्रम घडून आणला त्या संयोजक आणि ज्यांनी विचार मांडला त्या सर्व सदस्यांचं. आणि तुमच्यामुळे जो मान आहे, तो सन्मान आहे फक्त माझ्या सरांचा, माझ्या शिक्षकांचा, त्यांचा आहे. म्हणून हे नारळ, ही शाल तुमचा मानाचा आहे, म्हणून तुम्हाला मानाचा मुद्रा करून मी माझ्याकडे शुद्ध करतो. थँक्यू. करती हूँ. आप खुद वहाँ पे उपस्थित रह के सब सोई सुविधा देख रहे थे. थैंक यू वेरी मच. वर्षा आगमकर मैडम को मैं आमंत्रित करना चाहूँगी योगीराज श्री कृष्ण हाई स्कूल से कि वो आकर श्री कमलाकर घोड़के सर इनका पुष्पगुच्छ देके आभार प्रदर्शन करें. तालियां बनती हैं. सर की 5 दिनों की बहुत मेहनत है. वो खुद रिसोर्स पर्सन ही नहीं बल्कि बाकी के बहुत सारे काम सर करते हैं. अभी भी देखा कि सब रिसोर्स पर्सन. इसकी सफलता का जो आधार है वो आपका है. अगर आप मेरा साथ देंगे तो ये जरूर सुंदर हो जाएगा. तो प्लीज सभी लोग अटेंशन दीजिए और मेरा साथ दीजिए, क्योंकि ये मेरा ही नहीं है, ये हम सारे शिक्षक शिक्षकों की ओर से और सभी के लिए है.
एक प्यार का नगमा है, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, शिक्षक जीवन और कुछ भी नहीं, शिक्षण प्रशिक्षण की कहानी है, एक प्यार का नगमा है। कुछ भी हो जाए पर प्रशिक्षण तो लेना है, प्रशिक्षण को लेकर के बच्चों को देना है। कुछ भी हो जाए पर प्रशिक्षण तो लेना है, प्रशिक्षण को लेकर के बच्चों को देना है। 5 दिन के प्रशिक्षण से सक्षम बन जानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, शिक्षक जीवन और कुछ भी नहीं, शिक्षण प्रशिक्षण की कहानी है। अब हमारे तरह के मार्गदर्शकों के लिए आप तज्ञ प्रशिक्षक हो, हम आपके प्रशिक्षार्थी हैं। आप तज्ञ प्रशिक्षक हो, हम आपके प्रशिक्षार्थी हैं। दोनों के मिलने से प्रशिक्षण में समर्थी है, आँखों में विद्यार्थी है, आँखों में विद्यार्थियों के लिए करना है ना, आँखों में विद्यार्थी है, जिनकी प्रगति पत्रक बनानी है, शिक्षक जीवन और कुछ भी नहीं, शिक्षण प्रशिक्षण की कहानी है। NEP 20 को आना है, NEP 20 को आना है, आकर नहीं जाना है, प्रशिक्षण है कुछ दिन का, सर्विस तक निभाना है, यादें रह जाती हैं, यादें रह जाती हैं, रह जाती निशानी है, शिक्षक जीवन और कुछ भी नहीं, शिक्षण प्रशिक्षण की कहानी है, एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। थैंक यू वेरी मच। अभी मैं कुछ 2 लाइन सिर्फ और कहना चाहती हूँ हमारे तज्ञ प्रशिक्षक मार्गदर्शक के लिए कि हमारे A journey shaped with wisdom's light, to teach, to grow, to shine so bright. With NEP's vision bold and new, we gain fresh skills, a broader view. From teaching ways to text so grand, to shaping minds with guarding hands. The mentors stood with voices strong,
their knowledge deep, their insight long. Anil sir, Dilawar sir, Ghodke sir too, Manali, Asma, wise and true. They guided us with patience rare, with insights deep and lessons fair, from curriculum's modern trends to ways that teaching blends and bends, with evaluation tools so vast and methods bridging future past, we learn to shape each growing mind with kindness, strength and thoughts refined. तालियां बनती हैं, सब लोग तालियां बजाइए। हमारे ज्ञानी मार्गदर्शकों के लिए कृतज्ञता पर स्वरचित कुछ काव्य पंक्तियां सुनाने का मैं प्रयास कर रहा हूं। आप मुझे सहयोग देंगे, मुझे आशा है। नई शिक्षा प्रणाली का जिन्होंने कराया हमें अवगत, ऐसे हमारे ज्ञानी मार्गदर्शक का हम सभी करते हैं स्वागत स्वागत स्वागत। एक घोड़के सर के शब्द है। यहाँ आए हुए हम समझ नहीं पाए प्रशिक्षण के 5 दिन कब कैसे गुजर गए। यहाँ आए हुए हम समझ नहीं पाए प्रशिक्षण के 5 दिन कैसे कब गुजर गए। हमें यहाँ कराई विभिन्न प्रकार के ज्ञान की सवारी, हमें यहाँ कराई विभिन्न प्रकार के ज्ञान की सवारी। यह प्रशिक्षण रहेगा यादगार, निराला, सबसे भारी। दिलावर सर ने दिल से ऐसे मार्गदर्शन किया, अपने शायराने अंदाज से सभी का मन जीत लिया। अपने शायराने अंदाज से सभी का मन जीत लिया। सम्माननीय दिलावर सर की आवाज जैसे समुद्र के लहरों की आवाज। पढ़ाते पढ़ाते उर्दू के बेहतरीन लफ्जों को शेरो शायरी का नजराना पेश किया और उनके शब्द सुनकर, उनका लौचिक 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 सुनकर हमारा दिल बाग बाग हो गया। उनका लौचिक 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 सुनकर हमारा दिल बाग बाग हो गया। सम्माननीय घोड़के सर की बातों ने तो ऐसा कमाल किया, 5 दिनों में किसी को भी आंख मूंदने का मौका ही नहीं दिया। किसी को भी 5 दिनों में आंख मूंदने का मौका नहीं दिया। उनकी हंसी मजाक बातों में था एक ऐसा अंजन, ज्ञान के साथ साथ भरपूर किया मनोरंजन। ज्ञान के साथ साथ भरपूर किया मनोरंजन। जब हम यहाँ से चले जाएंगे, उनका अनोखा अभिनंदन 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 धन्यवाद कभी नहीं भूल पाएंगे। उनका अभिनंदन 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 धन्यवाद कभी नहीं भूल पाएंगे। जैसे आसमान में जब चमकती है दामिनी यानी बिजली, जब आसमान में जब चमकती है दामिनी तो धरती पर रोशनियों की कमी नहीं होती। धरती पर रोशनी की कमी नहीं होती कमी। आसमा मैडम की आवाज में इतना था दम, अगर स्पीकर भी नहीं होता तो आसानी से उनको सुनते थे हम। अगर स्पीकर भी नहीं होता तो आसानी से उनको सुनते थे भी हम। सम्माननीय मनाली मैडम की सुनकर मधुर वाणी याद आई पुराने जमाने की आकाशवाणी। मैडम ने अपनी आवाज में एक गीत पेश किया। उनकी आवाज ने हम सभी का मन जीत लिया। जिनके अध्यापन में आया सहजता, सुंदरता और सादगी का फील। ऐसे रहे हमारे पद मार्गदर्शक सम्माननीय सर गवांडियानी। प्रशिक्षण के दौरान जिनका कार्य रहा सराहनीय और बेजोड़,
सराहनीय और बेजोड़ ऐसे समन्वयक रहे अधिकारी सम्माननीय रवि राठौड़, सम्माननीय सर रवि राठौड़। और सभी प्रशिक्षकों के लिए 2 पंक्ति मैं कहूंगा, सभी मेरे प्रशिक्षकों के लिए 2 पंक्ति। यहाँ मानो अध्यापकों का लगातार एक अनोखा मेला, यहाँ अध्यापकों का मानो लगातार एक अनोखा मेला। यहाँ नहीं कोई था अकेला, यहाँ नहीं कोई था अकेला। हंसी खुशी से रहे हैं हम सब 5 दिन, हंसी खुशी से हम सब रहे हैं हम सब। अभी फिर दोबारा मुलाकात होगी कब? अब दोबारा मुलाकात फिर होगी कब? धन्यवाद।